आपण डोंगरात आधी खरं, पण झाड कुठे दिसतंय? अगं डोंगरात आलोय म्हणलं असणार की झाड कुठेतरी. बघू चल, ऊन बी लय लागतंय. तो तिकडे फेस दिसतोय. हाय इथं जाण घेऊ ह्याच्यातला समजा. हो ह्याच थोडं करू. कालपर्यंत आपल्याकडं भाड्याचं घर होतं, आज हे भाड्याचंच आहे. फक्त घर बदलली पण माणसं तीच. पण मनात भीती आहे, आपलं आयुष्य असं का भटकतंय. भटकते नाही र, भटकतात ते आपले दिवस आणि दिशा ठरवतात ते आपले विचार. पण ताय, गरिबी माणसाला लय लहान करून टाकते. नाही रे आदित्य, गरिबी माणसाला लहान नाही बनवत, उलट गरिबी तर जगाचा खरा आकार दाखवते. ताय, रात्री आपण निराधारपणे असल्या काळोखात तिघच चौकात बसून होतो आणि शाळेतल्या 4 मैत्रिणींमुळे आज आपण 4 भिंतीच्या आत आहे. गरिबी किती वाईट असते ना रे. काल चौकात लोक दिसले असते, पण मैत्रिणीच्या रूपात माणसे भेटली नसते. आपलं अन्न असतं तर असले दिवस नसतं आलं. कधी कधी आयुष्य आपल्याकडून आधार काढून घेतं, कारण त्याला बघायचं असतं आपण स्वतः आधार बनू शकतो का. ताय, तुला कधी भीती नाही वाटत असल्या डोंगरात? भीती तर वाटते र, पण मी भीतीला सांगून ठेवले, काय तू माझ्या वाट्याला येऊ शकतेस पण मला थांबवू नाही शकत. ताय, कधी कधी मला वाटतं आपल्याकडे काहीच नाही. चूक आहे ते, आपल्याकडे पैसा नाही पण आपल्याकडे माणसं आहेत. आपल्याकडे स्वतःच घर नाही पण मोठी स्वप्न आहेत. एक दिवस आपल्याला माणसं ओळखतील का ग? माणसं नावानं नाही, संघर्षाने ओळखतात. मग आपला संघर्ष काय सांगल? आपला संघर्ष सांगल, ह्या घरात भिंती कमी होत्या पण धैर्य खूप मोठं होतं. ए चल बाबा, झालंय 2 दिवसापुरतं जा. घे तिकडून धर. हळू घे रा. चल पटापटा जा, माझा खिल्लारे सरांचा आदेश बी राहिला. हो चल लवकर. ही शाळा नाही, विद्यागौरी हा एक हट्ट आहे. ज्यात आपण भविष्य बघतोय आणि वर्तमान उपसतोय. हट्ट नाही हा, हिम्मत आहे. आणि स्वप्न तीच असतात जी वास्तव्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहतात. गेल्या काही वर्षांपूर्वी पुणे विभागात तुम्ही शिक्षणाची रोपटी लावून निघून आलात गावाला, आणि तीच रोपटी आजपर्यंत जोपासायचं काम मी करत आहे. डोळे बिडवून काय होणार? पोट रिकाम असलं की स्वप्नही उपाशीच मरतात. तुम्ही जर आमच्या बरोबर पुण्यात असतात तर पोटही रिकामं राहिलं नसतं आणि स्वप्नही उपाशी राहिली नसते. पोटाची भूक भागवायला अन्नाची गरज असते आणि मनाची भूक भागवायला अर्थ लागतो.
आणि तो अर्थ शिक्षण देते. बाबा, आतापर्यंत मम्मा पुण्याला होती तरी तुम्ही कधीच गेला नाही. याचा अर्थ शाळा बंद करा म्हणजे दिवा विझवा. मग आम्हाला अंधारात चाललेलं कोण शिकवणार? पण भूक फक्त पोटाची नसते. कधी कधी माणूस 2 वेळा जेवतो पण आयुष्यभर उपाशीच राहतो. तुम्ही सगळे स्वप्न बघताय, मी आकडे बघतो आणि आकड्यांना भावना नसतात हे बघा. आकडे बदलतात पण ज्यांच्या आयुष्यात बदल घडतो ते आकडे राहत नाहीत, ते कथा बनतात. कथा लिहायला कागद लागतो आणि आपलं तर पानच संपत चाललंय. पान संपत नाही, आपण लिहायचं थांबवतो. आणि शाळा बंद करणे म्हणजे आपणच आपल्या स्वप्नांना पूर्णविराम दिल्यासारखं आहे. आई, बाबा, आपण शाळा वाचवतोय की स्वतःला हरवतोय? श्लोका, बरं झालं बोललीस. तुम्हा दोघींना पण माहित आहे, आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या मदतीनंच जे विद्यार्थी बाहेर ऍडमिशन घेत होते त्याच विद्यार्थ्यांनी आज आपल्या शाळेत ऍडमिशन घेतले आहे आणि आपल्या शाळेची पटसंख्या सुद्धा सुधारत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर शाळेत पाठवणारे पालक आणि ग्रामस्थ या दोघांची ही मीटिंग घेणार आहे आणि त्या मीटिंग साठी आपण दोघंही उपस्थित राहावं असं ग्रामस्थांचं मत आहे. ठीक आहे, उद्या शेवटचा प्रयत्न, शाळा बंद किंवा शेवटचा निर्णय. ठीक आहे, ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा आपली शाळा उभी राहणार. बर, चालतंय. आता तुझ्या म्हणण्यानुसार आपण पुण्याकडली शाळा त्याच्या बरोबरच गावाकडली शाळेसाठी आपण परत प्रयत्न करू. मम्मा, आपण कायमच गावाला राहणार? काय म्हणाली? नमस्कार मंडळी. आजची मीटिंग शाळेसाठी तर आहेच, पण आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आजच्या मीटिंगला आपल्या संस्थेचे माननीय देवधन पाटील साहेब सुद्धा या मीटिंगला उपस्थित आहेत. तर त्या सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. नमस्कार साहेब. सर, तुमच्या मॅडम काही मीटिंगला दिसत नाहीत. आज मॅडम शाळेच्या कामकाजानिमित्त महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत. मग मीटिंग चालू ठेवायची का? हा, ठेवा ना चालू, मी आहे ना. तुमचं काय अडचणी असतील तर मी बोलतो ना. काय जे काय विषय आहेत ते तुम्ही बोलून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. मंडळी, दर वर्षी आपल्या शाळेचा पट कमी होतोय म्हणून मी आजची मीटिंग घेतली आहे. काय अहो, आमची मुलं आम्ही शहरात पाठवतो, तिथे इंग्रजीचं शिक्षण आहे व्यवस्थित, सगळं तिथे सेवा सुविधा पण आहेत त्या. मग इथं आम्ही ह्या शाळेत कसं आम्ही पाठवू? तुम्ही सांगा आम्हाला कसं करू आम्ही. तुम्ही शहरात मुलं पाठवताय, त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा चांगल्या मिळतील, पण सुविधानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. संस्कार हे हित मिळत आहेत आणि त्या संस्कारानं तुमची मुलं चांगले भवितव्य घडवू शकतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो गावाचा विचार करून गावामध्येच पोरं शाळेला शिकवा. आम्ही आता इथून पुढे सुविधा बी चांगल्या देण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, तुम्ही बोलताय ती खरं आहे, पण आपण आपलं गाव रिकामी करतोय. अशानं आपली शाळा कशी चालणार आणि या गावचा विकास कसा होणार तुम्ही सांगा. अहो सरपंच, इथं दर्जेदार शिक्षण मिळाले याची खात्री काय? तुमचं बरोबर आहे, याआधी जे घडलंय ते जाऊ दे आता, पण इथून पुढे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम आमचं आहे. यापुढे तुम्ही कुठलीही चिंता करायचं कारण नाही. तुमच्या मुलांचं भवितव्य आम्ही घडवणार. या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळणार का? तर मिळणार. आता तुम्ही काळजी करायचं कारण नाही. बघा मंडळी, मी या गावचा प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो, मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहे. पण पालकांनी त्या मुलावर स्वतःहून जातीने लक्ष दिलं पाहिजे. काय अहो सर, आम्हाला पण कॅम्प्युटर शिकायचा होता. काय
पोरं शाळा घेतच घाला. सरपंच म्हणतो तसं करा, मी आता जातो. अहो सरपंच, आम्हाला इथं मुलं शाळेत घालायला भीती वाटते. तुम्ही आता भ्यायची काही कारण नाही. तुमच्या भीतीमुळं पोरांचं भवितव्य धोक्यात जाते. तुम्ही आता त्याची अजिबात काळजी करायची नाही. पोरं आमच्या जीवावर सोडा. तुम्ही तुमच्या पोरांचं भवितव्य ते आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. वहिनी, आमचा विश्वास ठेवा. आम्हाला ही शाळा मोठी करायची आणि ही कधी मोठी होईल तुमचा विश्वास संपादन झाला तर. तुम्ही जर पोरं शाळेत घातली तर मुलं शाळेत येतील. तर येणार आहे ती का? पहिल्यांदा पालकाचा विश्वास संपादन करायचंय आणि आजची मीटिंग फक्त पालकाचा विश्वास संपादन करण्यासाठीच घेतली आहे. त्यामुळे आमचा विश्वास ठेवा, तुमच्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य आम्ही घडवणार आहे. अहो सरपंच, भीतीचं कारण म्हणजे शाळेच्या सुविधा वाढल्या पाहिजेत. शाळेत यायला मुलांना रस्त्याची सोय नाही, विषयाचे शिक्षक कमी आहेत. ह्या जर सगळ्या सुविधा वाढल्या तर मुलं ऑटोमॅटिकच शाळेत येणार आहेत, हे तर आम्ही पाठवणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं बरोबर बोलला तुम्ही. या गोष्टीची खंत तर आहेच. या रस्त्यासाठी मी आजच मीटिंग लावणार आहे आणि तसा ठराव पास करून वर पाठवणार आहे. रस्ता शाळेला मंजूर होणार तर होणार, याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या संस्थेचे शिल्पकार भैयासाहेब आणि त्यांचे मॅडम सुद्धा आपल्या सोबतीला आहेत. त्यामुळे या शाळेची सुधारणा 100% होणारच. विश्वास ठेवा आमच्यावर. सरपंच साहेब, तुम्ही जर म्हणताय तर आम्ही ह्या जर सुविधा वाढल्या तर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आमची मुलं ह्या शाळेत पाठवून ह्या शाळेचा विकास जर तुम्ही करणार असाल तर शाळेत आमची मुलं आम्ही पाठवतो. नक्की नक्की. एवढी जर मोठी माणसं आपल्याला विश्वास देत असतील तर आपण या शाळेत मुलं घालूया. मुलांना जाणार का शाळेत? मुलांनो, शाळेत यायचं ना? मंडळी, आजच्या या आपल्या कोपरा मीटिंग साठी या संस्थेचे शिल्पकार माननीय भैयासाहेब उपस्थित राहिले. आपल्या आजची मीटिंग ही या शाळेचा पट वाढवण्यासाठी, मुलांची हाजरी वाढली पाहिजे हे सर्वांनीच काळजी घेऊन आपला पट वाढवण्यासाठी आजच्या मीटिंगला त्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब तेही उपस्थित राहिले आणि त्यांनी काय आश्वासनं दिली त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आजपासून इथून पुढे आपली मुले आपण या शाळेत घालूया. तसेच आजच्या या कोपरा मीटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही आभार मानून आजची ही आपली कोपरा मीटिंग संपन्न झाली असे जाहीर करूया.